भरपूर लोकांना धोंड्याची ही प्रथा अजिबात आवडत नाही. आता ती का आवडत नाही त्यामागची काही कारणं आहेत आणि त्या प्रथेकडे नेमकं कसं बघायला पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं का. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राणी खूप खूप मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आमच्या घरी धोंड्याचा कार्यक्रम आहे आणि ही सगळी तयारी त्याची चालू आहे. आज भावाने सुद्धा खास सुट्टी घेतली होती. मी त्याला खूप वेळा बोलले की एवढं सगळं करण्याची काहीच गरज नाही, पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता. तो म्हणाला मला माझ्या पद्धतीने सगळं काही करू दे. मग म्हटलं ठीक आहे, करू दे त्याच्या मनासारखं, कारण तो इतक्या मनापासून सगळं करत होता की त्याला नाही म्हणण्याची माझी इच्छाही झाली नाही. मी फक्त समोर कॅमेरा लावून दिलेला आहे, बाकी सगळं डेकोरेशन तो स्वतःच्या हातानेच करत होता. आता तुम्ही म्हणाल की घडी घडी भावाची एवढी तारीफ का करते, पण काय करणार, भाऊ तसाच आहे, त्याची प्रशंसा तर करावीच लागणार ना. मला वाटलं होतं की तो सगळं छान करेल म्हणून, पण त्याने तर माझ्या कल्पनेच्या खूप पलीकडे जाऊन सगळं केलं. तुम्ही बघू शकता. तर झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच त्यांनी केलेलं डेकोरेशन. आणि हो मंडळी, भाऊ तर प्रत्येक मुलीला असतो बरं का, पण प्रत्येक भाऊ इतका विचार करणारा आणि प्रत्येक गोष्टीत मनापासून सहभागी होणारा असेल असं नाही. हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे. आपण समाजात राहतो, त्यामुळे आजूबाजूला खूप घरांनी खूप नाती बघायला मिळतात. अनेक ठिकाणी मी पाहिलंय की काही मुलं आई-वडिलांना सरळ सांगतात, "हे माझं कर्तव्य नाहीये, हे तुमचं कर्तव्य आहे, तुम्हीच करा." पण माझ्या घरात तसं नाहीये. माझ्या भावाने नेहमीच आई-वडिलांसोबत स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्य पूर्णपणे पार पाडलं आहे. प्रत्येक गोष्टीत तो स्वतःहून पुढे असतो आणि घरच्यांचा आनंद हा त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. म्हणून आज तो इतक्या मनापासून हे सगळं करताना बघून मला खूप आनंद होत आहे. माझ्या घरच्यांनी मला भेटवस्तू म्हणून सुंदर पितळाच्या समई आणि तांब्याचे तांबे घेतले आहेत. खरंच माझ्या पसंतीच्या वस्तू त्यांनी निवडल्या आहेत आणि त्या खरंच खूपच छान होत्या. इकडे मम्मी पुरणाचे धोंडे बनवत होती आणि माझी बहीण सुद्धा माझ्या मम्मीची मदत करत होती. मी विचारलं हे सगळं कशासाठी, तर ती म्हणाली, "आजच्या दिवशी पुरणाचे धोंडे करावेच लागतात. जावयाला ते खाऊ घालण्याचा मान असतो." दुसरीकडे माझी लहान भाऊजाई स्वयंपाक करत होती. जवळपास सगळा स्वयंपाक तयार झाला होता. मम्मी, बहीण आणि माझी लहान वहिनी तिघींनी मिळून सगळं काही स्वयंपाकाचं काम आवरून घेतलं होतं आणि इकडे माझ्या भावाची तर सगळ्यात जास्त धावपळ होती. तर सकाळपासून डेकोरेशनच्या कामातच व्यस्त होता. सकाळी जाऊन फुलं आणली, त्यानंतर आम्ही खाटूश्याम मंदिरात गेलो. मग बाकीच्या वस्तू आणण्यासाठी पुन्हा तो बाहेर गेला. खरं सांगायचं तर तो सकाळपासून 1 मिनिटही शांत बसलेला नव्हता. त्याच्या मेहनतीचं फळ म्हणजे हे सुंदर डेकोरेशन. त्याने इतकं छान सजवलं होतं की त्याचे जिजूही बघतच राहिले. आपल्या साल्याने एवढं भारी काम केलं याचं त्यांना खूप कौतुक वाटलं. तर मंडळी, आपल्या परंपरेनुसार धोंड्याच्या महिन्यात लेक आणि जावई यांना लक्ष्मीनारायणाचे स्वरूप मानले जाते. लेक ही घरची लक्ष्मी समजली जाते आणि जावई नारायणाचे रूप मानले जातात. म्हणूनच या महिन्यात त्यांचा विशेष सन्मान केला जातो. त्यांना घरी बोलावलं जातं, मानपान केला जातो आणि प्रेमाने जेवण घातलं जातं. यामागचा हेतू अंधश्रद्धा नसून कुटुंबातील नाती जपण्याचा आहे. लग्नानंतर मुलगी दुसऱ्या घरी जाते, पण ती आपल्या आई-वडिलांसाठी कायमच लेक असते. म्हणूनच या निमित्तानं तिची विचारपूस होते, तिचं स्वागत केलं जातं आणि तिला प्रेमाने काहीतरी दिलं जातं. पण माझ्या मते या सगळ्यात वस्तूंची किंमत महत्त्वाची नसते. प्रत्येक आई-वडिलांची परिस्थिती वेगळी असते. कोणीतरी सोनं-चांदी देईल, कोणीतरी कपडे देईल, तर कोणीतरी फक्त प्रेमाने जेवण घालेल. पण त्यामागची माया आणि आशीर्वाद हेच खरे मोठे असतात. तसंच जावई असा असावा की त्याने सासरच्या प्रेमाचा आणि भावनांचा आदर करावा. त्यांनी काय दिलंय यापेक्षा त्यांनी किती मनापासून दिलं हे महत्वाचं आहे. आणि सासरच्यांनी जावयाला पाहुणा नव्हे तर मुलगा समजावं. शेवटी धोंड्याचा महिना म्हणजे केवळ परंपरा नाही, तर प्रेम, आदर, आपुलकी आणि नाती जपण्याचा सुंदर उत्सव आहे. कारण नाती जिवंत राहतात ती सोन्या-चांदीमुळे नाही, तर ती मनातील प्रेमामुळे. तर मंडळी, याच्याबद्दल तुमचं मत काय आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी जे सांगितले ते तुम्हाला पटलं का? तुमच्या घरी अशी परंपरा आहे का? हेही मला नक्की कळवा.
सगळ्यात आधी मला माझ्या आईची ओटी भरायची होती. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की मुलगी आईची ओटी का भरते? तर आपल्या परंपरेनुसार अधिक मासात विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी भरून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. लहानपणापासून आईने केलेलं संगोपन, प्रेम, त्याग, संस्कार आणि आयुष्यभर दिलेली साथ यासाठी हा एक छोटासा मानाचा मुजरा असतो. लग्नानंतर मुलगी सासरी जाते, पण ज्या आईने आपल्याला जन्म दिला, वाढवलं आणि आयुष्यभर आपल्या सुख-दुःखात साथ दिली, तिच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी ही परंपरा आहे. काही ठिकाणी असा सुंदर अर्थही मानला जातो, की आई पुढच्या जन्मी तुझ्याच पोटी जन्म मिळू दे, या भावनेने मुलगी आईची ओटी भरते. ओटी भरणं म्हणजे फक्त खण, नारळ, फळ किंवा भेटवस्तू देणं नाहीये, तर आईने आपल्या आयुष्यात भरभरून दिलेल्या प्रेमासाठी दिलेला धन्यवाद म्हणण्याचा एक सुंदर संस्कार आहे. म्हणूनच आज मी माझ्या आईची ओटी भरली आणि तिचे आशीर्वाद घेतले. कारण आईचा आशीर्वाद हा कोणत्याही सोन्या-चांदीपेक्षा खूप मोठा असतो. आज मी माझ्या आईची ओटी भरली. ओटीमध्ये मी साडी, नारळ, तांदूळ आणि शृंगाराचे सामान दिले. आईने आयुष्यभर माझी ओटी प्रेमाने भरली. माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली. आज मला तिच्या ओटीत काहीतरी ठेवण्याची संधी मिळाली. हेच माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. या साडी, नारळ किंवा इतर वस्तूंमध्ये फक्त परंपरा नाही, तर माझ्या मनातील माझ्या मम्मीबद्दलचा जिव्हाळा आणि तिच्यासाठीच्या शुभेच्छा दडलेल्या आहेत. देवाकडे एवढीच प्रार्थना आहे, की माझ्या आईला उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो. तिचं हसतं खेळतं रूप कायमच असं राहो. कारण आई आनंदी असेल तर घरातलं सुखही तितकंच वाढतं. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आजकाल रील्समध्ये मस्त एंट्रीचा ट्रेंड चालू आहे. तर आम्हालाही सांगितलं, की बाहेरून छान एंट्री करायची. आम्ही बाहेरून येताच सगळ्यांनी फुलांचा वर्षाव आमच्या फुलांच्या वर्षावात आमचं खूप प्रेमाने स्वागत केलं. त्यानंतर माझ्या पप्पांनी जावईला गंध लावून त्यांचा मान-सन्मान केला. खरं सांगायचं तर तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. लग्नानंतरचा हा माझा दुसरा धोंडा आहे. अजूनही असं वाटतं, की काल परवाच लग्न झालं आहे आणि सगळेजण इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने आमचा मानपान करत होते, की मन अगदी भरून आलं. मम्मीने मला हळदी-कुंकू दिलं, औक्षण केलं. आमची खुशी सुद्धा आमच्यासोबतच होती. तिलाही कुंकू लावून तिच्या प्रेमाने स्वागत करण्यात आलं. खरंच त्या छोट्याशा क्षणामध्ये मला एक वेगळाच आनंद दिला. काही क्षण असे असतात, की ते शब्दांमध्ये मांडणं खूप कठीण असतं. हा तसाच एक क्षण होता. माझा आनंद, माझ्या मनातल्या चाललेल्या भावना कदाचित कदाचित मी पूर्णपणे व्यक्त करू शकणार नाही. पण जेव्हा आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यातील प्रेम दिसतं, घरच्यांचा आपुलकीचा स्पर्श जाणवतो आणि आपल्या माणसांकडून इतका मान-सन्मान मिळतो, तेव्हा मनात जी भावना निर्माण होते ना, ती फक्त अनुभवता येते, शब्दात सांगता येत नाही. त्या क्षणी मला एवढंच वाटत होतं, की खरंच माणूस कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, तरी आई-वडिलांसाठी तो कायम लहानच असतो आणि त्यांच्या प्रेमाची ऊब ही जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप मोठी असते. सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र मला वैयक्तिकरित्या थोडीशी खटकते, ती म्हणजे सासऱ्यांनी जावयाचे पाय धुण्याची प्रथा. कारण माझ्या मते जावयाला मुलगासारखा मानावा, त्याचा आदर करावा, पण त्याचे पाय धुणं मला थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं. म्हणून मी आधीच माझ्या पप्पांना सांगितलं होतं, की असं काही करू नका. आणि खरं सांगायचं तर माझ्या नवऱ्यालाही हे सगळं फारसं आवडत नाही. पण आपल्या परंपरेनुसार आजच्या दिवशी लेक आणि जावई हे केवळ लेक-जावई नाही, तर लक्ष्मीनारायणाचं स्वरूप मानले जाते. अशी श्रद्धा आहे, की लक्ष्मीनारायण आपल्या घरी आले आहेत आणि त्यांना सन्मान म्हणून त्यांचे पाय धुवून स्वागत केलं जातं. यामुळे ही प्रथा कोणाला कमी लेखण्यासाठी नसून देवस्वरूप मानून आदर व्यक्त करण्यासाठी आहे. म्हणून जरी माझे वैयक्तिक विचार थोडेसे वेगळे असले, तरी घरच्यांच्या भावना, श्रद्धा, परंपरेचा आदर म्हणून आम्ही तो मान स्वीकारला. शेवटी प्रत्येक परंपरेमागे प्रेम, आदर आणि आपुलकीची भावना असते आणि ती भावना जपणं हेच सर्वात महत्त्वाचं वाटतं मला. त्यानंतर माझ्या आईने मला हळदी-कुंकू दिलं. आपल्या संस्कृतीत हळदी-कुंकू देण्याला खूप महत्त्व आहे. हळद ही मंगल, आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते, तर कुंकू हे सौभाग्य, प्रेम आणि पतीच्या दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच जेव्हा आई आपल्या विवाहित मुलीला हळदी-कुंकू देते, तेव्हा ती फक्त एक परंपरा पार पाडत नसते, तर ती आपल्या मुलीला सुखी संसार, चांगलं आरोग्य, भरभराट आणि अखंड सौभाग्याचे आशीर्वाद देत असते. त्या भावाने त्याच्या जिजूचे पाय धुतले. खरं सांगायचं तर तो क्षण पाहताना मला काही अवघडल्यासारखं वाटलं नाही. कारण तो अजून लहान आहे आणि तो सगळं इतक्या निरागसपणे आणि आनंदाने करत होता, की त्याचं मला खूप कौतुक वाटत होतं. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह आणि जिजूंबद्दलचा आदर अगदी स्पष्ट दिसत होता. तो फक्त एक परंपरा पार पाडत नव्हता, तर आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा मनापासून सन्मान करत होता. आणि खरं सांगू का, त्या दोघांचं नातं खरंच खूप खास आणि एकदम मैत्रीचं आहे.
डेकोरेशन, फुलं आणणं, तयारी करणं, इकडचं तिकडचं बघणं, अशा कितीतरी कामांमध्ये तो धावत होता. तरीही त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा नव्हता. उलट प्रत्येक गोष्ट मनापासून करण्याचा आनंद होता. माझ्यासाठी त्या क्षणाचा खरा अर्थ पाय धुण्यात नव्हता, तर त्यामागच्या प्रेमात आणि आदरात होता. कारण एखादी गोष्ट मनापासून केली की तिची किंमत आणखी वाढते आणि त्या दिवशी माझ्या भावाने प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून केली होती. त्यामुळे त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आता नंबर होता तो माझा. तर माझ्या भावाने आणि भावजाईने माझे पाय धुतले. माझ्या आई-वडिलांकडून पाय धुवून घेणं हे मला काही पटत नव्हतं. माझे आई-वडील माझ्यासाठी देव समान आहेत. ज्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट केले, त्यांच्याकडून स्वतःचा असा मान करून घेणं मला योग्य वाटत नव्हतं. म्हणून हे काम माझ्या भावाने आणि भावजाईने केलं आणि त्यांनी अगदी मनापासून प्रेमाने आणि आदराने केलं. माझा भाऊ आणि माझी भावजाई दोघे इतक्या आपुलकीने सगळं करत होते, की मला खरंच खूप छान वाटत होतं आणि खरं सांगायचं तर माझे पाय धुतले जात होते म्हणून मला आनंद नव्हता. पण माझ्यावर एवढं प्रेम करणारी, माझा एवढा मान राखणारी माणसं माझ्या आयुष्यात आहे, याचा अभिमान आणि आनंद नक्कीच होता. तिने माझी ओटी भरली. ओटीमध्ये तिने कपडे, शृंगाराचं सामान, श्रीफळ, तांदूळ, गजरा सगळ्या पारंपरिक वस्तू प्रेमाने दिल्या. आपल्या संस्कृतीत ओटी भरणं म्हणजे फक्त वस्तू देणं नसतं, तर मुलीच्या सुखी संसारासाठी, तिच्या आरोग्यासाठी आणि भरभराटीसाठी मनापासून आशीर्वाद देणं असतं. त्यानंतर नंबर होता जावयाच्या मानपानाचा. माझ्या पप्पांनी जावयाला टोपी घालून त्यांचा सन्मान केला. त्यानंतर टॉवेल, श्रीफळ आणि कपडे देऊन प्रेमाने मानपान केलं. आपल्या परंपरेनुसार जावयाचा सन्मान हा केवळ रिवाज म्हणून केला जात नाही, तर तो घरातील मानाच्या व्यक्तीप्रती असलेल्या आदराचं प्रतीक मानला जातो. त्यानंतर माझ्या भावाने आणि भावजाईने आमच्यासाठी भेटवस्तू म्हणून आणलेल्या समया आमच्या हातात दिल्या. फक्त भेटवस्तू देऊन ते थांबले नाही, तर त्यांनी नंतर त्यांच्या हाताने आम्हाला जेवू सुद्धा घातलेले. माझ्यासाठी हा दिवस खूप खास होता आणि तो माझ्या भावाने इतका सुंदर बनवला याची मला अपेक्षा पण नव्हती. ते त्यांनी आज माझ्यासाठी केलं. आता नंबर होता तो मामा-मामींच्या लाडक्या भाचीचा. लेकीचा आणि जावयाचं मानपान, कौतुक आणि सगळे विधी झाल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष गेलं ते खुशीकडे. धोंड्याच्या महिन्यात अनेक ठिकाणी मामा-मामी आपल्या लाडक्या भाचीचे पाय धुतात, त्यांचा सन्मान करतात, त्यांच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतात. त्याच परंपरेनुसार खुशीच्या मामा-मामींनी खूप कौतुकाने तिच्या लाडक्या भाचीचे पाय धुतले. त्यानंतर तिच्या पायांना हळदी-कुंकू लावून तिची पूजा केली आणि तिच्यासाठी भरभरून आशीर्वाद दिला. आणि विशेष म्हणजे खुशी सुद्धा हे सगळं अगदी शांतपणे बसून अनुभवत होती. खरं तर लहान मुलांना इतका वेळ एका जागी शांत बसवणं खूप अवघड असतं. पण त्या दिवशी ती एकदम गोडपणे सगळं बघत होती. तिच्या चेहऱ्यावरचं कुतूहल आणि निरागसपणा पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होत होता. मामा-मामींच्या डोळ्यात त्यांच्या भाचीबद्दल प्रेम आणि आपुलकी स्पष्ट दिसत होतं. तो क्षण पाहताना असं वाटत होतं, की परंपरा बदलत असतील, काळ बदलत असतील, पण आपल्या माणसांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा मात्र कायम तसाच राहतो. खरंच त्या दिवशी खुशीचं झालेलं कौतुक, तिच्यावर झालेला प्रेमाचा वर्षाव आणि मामा-मामींनी केलेला सन्मान पाहून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. तर मंडळी, अशा प्रकारे आमचा धोंड्याचा कार्यक्रम अगदी आनंदात, उत्साहात आणि खूप साऱ्या प्रेमात पार पडला. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि आपल्या माणसासोबत असेच सुंदर क्षण जपत राहा.